पण तो ते करू शकत नाही, कारण की त्याच्या डोक्यात बिंबवलेलं असतं की नोकरी करणं, आणि ती नोकरी करण्याची भूमिका तुम्ही जोपर्यंत सोडत नाही तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आहात. पण आज आपल्याला मुंबई पुण्याच्या मुलांसोबत एकूण 70 जागेसाठी 5 लाखामधून तुम्ही आहात आणि त्याच्यात तुम्ही ती फाईट देऊ शकत नाही. पण तुम्ही एक छोटा उद्योजक म्हणून जर सुरुवात केली तर भविष्यामध्ये तुम्हाला आज जी गरज आहे की स्वतः तर तुम्ही स्वयंपूर्ण व्हाल, पण आपलं कुटुंब, आपलं गाव, आपलं जिल्हा समृद्ध करण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून तुम्हाला जी चाचणी प्रक्रियेतून निवडून या ठिकाणी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही प्रशिक्षण संस्था गेल्या 33 वर्षापासून असे कार्यक्रम राबवत असते. यामध्ये आज आपण निवडला गेला आहात, या प्रमाणपत्राचं वेटेज हे ज्यावेळेस तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर बँकेत जाल त्यावेळेस तुम्हाला या प्रमाणपत्राचं वेटेज किती असतं याची कल्पना येईल. हे ट्रेनिंग झाल्याशिवाय कुठलीही बँक आपल्याला लोन कधी देत नाही. तुम्हाला लोन पासिंग नंतर सुद्धा ट्रेनिंग करावं लागतं आणि ते ट्रेनिंग प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. या कार्यक्रमाचे आज आपण प्रथमतः एक औपचारिक उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी मी आमचे जिल्हा उद्योग केंद्राचे आमचे मार्गदर्शक श्री ओझरकर साहेब, जे धुळे जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग निरीक्षक म्हणून पोस्टवर आहेत आणि सरांच्या हातून अनेक उद्योजक या ठिकाणी या शहरात तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी तिथे नोकरी केली आहे तिथे सरांनी घडवलेले आहेत. या ठिकाणी आमचे दुसरे मार्गदर्शक आणि या इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा श्री मोरे सर, हे पण एक शिक्षण क्षेत्रातले आणि या फील्डमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व, ते या ठिकाणी हा प्रोग्राम राबवावा यासाठी त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं आहे आणि त्यांनी एक तुमच्यातला स्पार्क ओळखून तुमचा एक उद्योजक म्हणून विकास व्हावा यासाठी सरही प्रयत्न करणार आहेत. म्हणून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी मी सरांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी